श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. पहिले आंघोळ झाली की हातावर अष्टगंध घेणे. अष्टगंध घ्यायचा, मग लावायचा गुरुमौलीच्या माळेला, मेरुमण्याला, कवचाला, आपल्या स्वतःच्या कपाळाला. देवपूजा करून घ्यायची. मग काय प्रपंच करायला एकीकडं चालू आणि एकीकडं परमार्थ पण चालू ठेवायचा. काय जातं आपलं परमार्थ करीत करीत प्रपंच केलेला खूपच छान आहे. कारण ना असं संतांचं सानिध्य लाभणं पण खूपच पुण्याची गोष्ट आहे बरं. आणि आम्हाला तर गुरुमाऊलीसारखी गुरुमाय भेटली, मग आमचं तर काही विचारूच नका, कारण शिकवणच अशी. रानात येतात मी पहिले आले बघा लसूण भिजवायला. लसूण भिजून बरेच दिवस झाला होता. दररोज उठायचं, गाईंचंच काम असतं, त्याच्यामुळे काय रानाकडं लक्षच देणं होत नाही बाकीच्या ह्याच्याकडं. काय टमाट्याला बघा ना किती टमाटे आलेत. आणि बरेच दिवस झालं लावले, पूर्ण झाड वाळून गेलं होतं, पण आणखी बघा ना किती छान टमाटे लागलेत त्याला. भरपूर टमाटे लागलेत बघा. आपलं शेड पण कंप्लीट झालंय बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकते सगळं संपूर्ण शेड.